आणि बातमी भोपाळमधून आहे। भोपाळमध्ये मंत्रालयाला आग लागलेली आहे। मध्य प्रदेशच्या राजधानीमध्ये चिंतेचं वातावरण त्यामुळे निर्माण झालंय। आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। भोपाळमध्ये मंत्रालयाला आग लागलेली आहे। धुराचे लोट पाहायला मिळतात आणि आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। मध्य प्रदेशच्या राजधानीमध्ये चिंतेचं वातावरण आहे। अग्निशमन दलाकडून हे आग विझवण्याची आटोकाट प्रयत्न केले जात आहेत। भोपाळमध्ये मंत्रालयाला आग लागलेली आहे। आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। आपण ही थेट दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। भोपाळमध्ये मंत्रालयाला आग लागलेली आहे। यामध्ये कुणी अडकलेलं आहे का किंवा काही यामुळे नुकसान झालेलं आहे का या संदर्भातली माहिती अद्याप आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही। मात्र धुराचे मोठे लोट या परिसरात पाहायला मिळतात आणि अग्निशमन दल आग विझवण्याचे आटोकाट प्रयत्न करत आहे। आपण हे दृश्य पाहतोय। भोपाळमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतोय। भोपाळमध्ये मंत्रालयाला आग लागलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ यांच्याकडून। संदीप, काय अधिकचे अपडेट्स आहेत? तर आपण ही दृश्य पाहतोय। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त सुद्धा पाहायला मिळतोय आणि अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 4 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। भोपाळमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतोय। मंत्रालयाला आग लागलेली आहे आणि ही आग विझवण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत।